जय गुरुदेव. काव्य रसिक हो. मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मनमोहन रोगे तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज गुरुपौर्णिमा. तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या गुरूंना वंदन. माणसाच्या जीवनात गुरु हे किती महत्त्वाचे आहेत हे तर सर्वांनाच माहीत आहे. गुरुविना विद्या नाही असे म्हणतात. पण आजकाल गल्लोगल्ली जे आध्यात्मिक गुरु आहेत त्यांच्याबद्दल काय बोलावं. गुरु नाही तर ज्ञान नाही, गुरु नाही तर मोक्ष नाही असं म्हणतात. म्हणजे गुरुला पर्याय नाहीच. आजचा आपण जो लेख वाचणार आहे सखी गुणिये, त्याचं शीर्षकच आहे गुरुला पर्याय नाहीच. पण आता पण काय हेच खरं आहे. गुरु तर असावाच लागतो. आपल्या हिंदू संस्कृतीत गुरु शिष्याची परंपरा थोर आहे आणि ही जवळपास सगळ्यांना त्या गोष्टी माहितीच आहेत. तर गुरु सच्चा असेल, सत्यवादी असेल, त्याला ब्रह्मज्ञानी असेल, ब्रह्माचं ज्ञान असेल आणि तर तो आपल्या शिष्याच्या जीवनात शिष्यांमध्ये कसे बदल घडू शकतो हे आजच्या आपण लेखामध्ये ऐकणार आहोत. आणि जे माणसं आपल्याला अनुभव येत नाही, काही आपलं काही नशीब बदलत नाही म्हणून सारख्या गुरुवर्गात फिरतात गुरु करत, तर ते कसं चुकीचं आहे हे आजच्या निबंधात तुम्हाला ऐकता येईल. आजचा हा जो निबंधवाचा लेख आहे तो कुमारी सखी गुणिये वाचणार आहे. यापूर्वी याच चॅनलवर मी सचिन तेंडुलकरला लिहिलेलं पत्र त्याच्या 50व्या वाढदिवसाला, जे त्याला आवडलं आणि त्याने मला परत पत्र पोचल्याचं एक पत्र पाठवलं आणि कविताही होती मी पाठवलेली, ती आवडली म्हणून. तर त्या मी लिहिलेल्या पत्राचं वाचन सखीने केलेलं आहे, तेव्हा सखीचा परिचय दिलेला आहे. त्यानंतर एक अद्वितीय संशोधक डॉक्टर वर्तक असा एक लेख होता, तो सखीने वाचलेला आहे गेल्या 1-2-3 महिन्यात. आणि आजचा हा सखी तिसरा लेख वाचणार आहे. तुम्हा सगळ्यांना सखीची ओळख आहेच. सखी खूप हुशार, म्हणजे अभ्यासात तर हुशार आहेच. तुम्हाला यापूर्वी सांगितले तिची ओळख देताना की तिला 10वीमध्ये 98% मार्क पडले होते. ती शालेय अभ्यासक्रमात खूप हुशार आहे. तिचं आता शिक्षण पूर्ण आलं आहे आणि ती उत्तम अभिनेत्री आहे. तिचे लेखन चांगलं आहे. ती पत्रकारिता करते, नाटकात कामं करते, अभिनय चांगला करतेच, नृत्य गायन करते आणि चित्रकलासुद्धा तिची खूप सुंदर आहे. अशी अष्टपैलू सखी गुणिये ही माझे मित्र वृत्तपत्र लेखक, पत्रकार, कवी श्री दीपक गुणे यांची द्वितीय कन्या आहे. तर आता आपण गुरुला पर्याय नाहीच पण हा लेख सखीकडून ऐकूया. लेख तुम्हाला आवडला तर नव्हे आवडेलच तर लाईक नक्की करा. तुमचे काय अनुभव असतील गुरुविषयी तर ते कमेंट करा. लेख कसा वाटला त्याबद्दल कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना आप्तांना हा लेख पाठवाच. प्रत्येकाला ऐकू दे. या चॅनलला कोण नवीन असेल किंवा कोणाला राहिला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण परत भेटू सखीचा लेख ऐकल्यानंतर पुढच्या कवितेत. नमस्कार, मी सखी दीपक गुंडे. आज गुरुपौर्णिमेनिमित्त मनमोहन रोगे यांच्या गुरुला पर्याय नाहीच पण या लेखाचे मी आपल्यासमोर वाचन करणार आहे. हिंदू संस्कृतीत गुरु शिष्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आली. काही गुरु शिष्यांच्या जोड्याही प्रसिद्ध आहेत, जसे सांदीपनी श्रीकृष्ण, द्रोणाचार्य अर्जुन, भगवान शंकर परशुराम, भगवान परशुराम भीष्म,
ते आत्ताच्या रमाकांत आचरेकर, सचिन तेंडुलकर. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव ही संकल्पना अगदी पूर्वीपासूनच आहे. लहानपणी आई वडील, शिक्षक हे आपल्याला ठराविक काळापर्यंत आणि मर्यादेपर्यंत शिकवतात. माणसाच्या जीवन प्रवासात काही नवीन शिकवणारे, त्या प्रसंगी योग्य ते मार्गदर्शन करणारे सर्व गुरुच होत. पण ते त्या प्रसंगापुरतेच. म्हणूनच पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला गुरु हा हवाच असतो. मनुष्य जन्मतः अपूर्ण असतो. तो सतत काहीतरी नवीन नवीन शिकत असतो. काही गोष्टी ऐकल्याप्रमाणे आपण स्वतः शिकू शकतो, परंतु कोणत्याही क्षेत्रात चांगली प्रगती करण्यासाठी त्या क्षेत्रातील माहितगार गुरुच लागतो. ग्रंथ हे गुरु आहेत असं म्हणतात, ते खरंही आहे. पण वाचलेल्या ग्रंथातील सर्वच गोष्टी आपल्याला कळतात असं नाही ना. मग त्या न कळणाऱ्या शब्दांचे, वाक्यांचे, ओवींचे, घटनांचे अर्थ सांगण्यासाठी त्या गोष्टीतला तज्ज्ञ माणूस हा हवाच असतो. स्वानुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे असं म्हणतात, हेही खरं आहे. पण एकाच माणसाला स्वानुभव ते कितीसे असणार आणि तेवढेच त्याला कसे पुरणार? अध्यात्मात तर आपल्याला काहीच माहिती नसतं. मग त्याकरता आपल्याला आध्यात्मिक गुरुची गरज असते. कित्येकांना गुरु का असावा हेच कळत नाही. त्यांना वाटतं की गुरु केला की आपल्यावरील सर्व संकट टळतील, आपला भाग्योदय सुरू होईल, अशी काहीशी त्यांची धारणा असते. त्यामुळे अशा माणसांनी एखाद्याला गुरु मानूनही त्यांच्या परिस्थितीत बदल झाला नाही तर ही माणसे मग दुसरा गुरु, मग तिसरा गुरु असं करत फिरतात. तर कितीतरी माणसे जास्तीत जास्त गर्दी ज्याच्याकडे असेल तो गुरु श्रेष्ठ असं मानून त्याची भक्ती करतात. असे प्रसिद्ध गुरु कोणत्याही शहरात 2-4 दिवस येतात. मग असे गुरु करून आपली काय उन्नती होणार याचा आपण विचार करायला हवा. गुरुने आपल्या शिष्याला वैयक्तिक ओळखायलाच हवे, तरच तो त्याच्यातील दोष दूर करू शकतो. गुरु या 2 अक्षरी शब्दाची फोड केली तर गु अधिक रू. संस्कृतमध्ये गुचा अर्थ अंधकार, अज्ञान आणि रू म्हणजे प्रकाश, ज्ञान. म्हणजे ज्ञान किरणांनी अज्ञानरूपी अंधकार दूर करून जो नवी दृष्टी देतो तो गुरु, दिशा दाखवतो तो गुरु. गुरु म्हणजेच पुरोहित, म्हणजेच पुढे जाऊन हित करणारा. म्हणूनच माणसाच्या जीवनात गुरुचं अनन्यसाधारण महत्व आहे. ज्यांना गुरूंचे गुरु मानतात त्या दत्तात्रयांनीही 24 गुरु केले असं म्हणतात. आपल्या शिष्यात दिव्यत्व प्रकट करावं अशी गुरुची इच्छा असते, असायलाच हवी. हल्ली मात्र समाजात असंख्य आध्यात्मिक गुरूंचा सुळसुळाट झालेला दिसतो. अंधश्रद्धाळू, भोळी बाबडी माणसे अशा तथाकथित गुरूंना सद्गुरू बनवतात. त्यांच्या भजनी पूजनी लागतात. अशा माणसांना पटकन आणि ऐकतं ज्ञान हवं असतं. ज्ञानप्राप्तीसाठी जुने ग्रंथ वाचण्यास त्यांना वेळ नसतो. मग जे गुरु सांगतात तेच ब्रह्मज्ञान आणि दाखवतील ते ब्रह्म असं हे समजू लागतात. याची प्रचिती मला आली. माझा एक मित्र काही वर्षांपासून एका प्रसिद्ध आध्यात्मिक गुरूंना आपले गुरु मानतो. त्याने मला सांगितले, आमचे गुरु सर्वांना पहिल्या भेटीतच ब्रह्म दाखवतात. मी अचंबित झालो. त्याला म्हटलं, मग तू नक्कीच पाहिले असशील ना ब्रह्म? तर तो हो म्हणाला. म्हटलं, सांग कसं असतात ब्रह्म? या माझ्या प्रश्नावर तो म्हणाला, ते सांगण्याचा मला अधिकार नाही. गुरूंनी मनाई केली आहे. तुला ते कळण्यासाठी आमच्या गुरूंकडेच यावं लागणार. 6 महिन्यानंतर या मित्राला न ओळखणारा पण त्याच गुरूंचा दुसरा भक्त मला भेटला. त्यानेही तेच सांगितले. तेव्हा त्या दोघांनाही मी त्या वेळी सांगितले, तुमचे गुरु पहिल्या भेटीत ब्रह्म दाखवतात, ते ब्रह्म म्हणजे त्यांच्या खिशातला मोबाईल आहे का? ब्रह्म जाणून घ्यायचं असेल तर ध्यानधारणा करा. आपले जुने ग्रंथ, उपनिषदे, पातंजल योग, गीता वगैरे वाचा. वाचून नाही समजलं तर त्यातील तज्ज्ञ जाणकारांची मदत घ्या. ब्रह्म हे जाणायचे असते. त्यासाठी गुरु कितीही सामर्थ्यवान असला तरी शिष्यही त्या पात्रतेचा असावा लागतो. भगवान श्रीकृष्णानेही अर्जुनाला विश्वरूप दाखवण्यापूर्वी त्याला दिव्य दृष्टी दिली होती. म्हणजे विश्वरूप पाहण्यासाठी त्याला विशेष दृष्टी दिली, त्याला त्यासाठी पात्र केलं. तसंच ब्रह्म जाणून घ्यायलाही तुम्हाला विशेष ज्ञान असायला हवं. तुम्ही त्या पात्रतेचं झालं पाहिजे, तरच ते शक्य होईल. असं असताना तुमचे गुरु सर्वांना, लाखो लोकांनाही पहिल्या भेटीतच कसं काय ब्रह्म दाखवू शकतील? या माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या ठाई नव्हतं. शिवाय हे दोन्ही आधुनिक भक्त देव आणि ईश्वर यातील भेदही जाणत नाहीत.
यावरून भोळ्या भाबड्या अंधश्रद्धाळू माणसांना असे गुरु कसं भुलवतात, फसवतात हे समजतं. हिंदू धर्मात कर्म सिद्धांत सांगितलेला आहे. कर्माला महत्व आहे. कर्मावरच फळ अवलंबून असतं. आई, वडील, पत्नी, संतती कशी लाभावी हे जसं पूर्वसंचितावर ठरतं, तसंच गुरु लाभणं हे देखील पूर्वसंचितावरच ठरतं. गुरुची कृपादृष्टी, आशीर्वाद मिळणं यासारखी भाग्याची गोष्ट नाही. मुद्दाम कुणा आध्यात्मिक गुरुकडे गेलो नाही तरी गुरुशिवाय ज्ञान नाही हे मात्र पटत होतं. पण आधी उल्लेख केल्यासारखा कुणी लाखो भक्तात रमणारा गर्दीतला गुरु करणं मला पटत नव्हतं. आपल्याला शंका असलेल्या विषयांवर गुरुशी बिना दिक्कत बोलण्याची मुभा हवी. गुरुचं रोज दर्शन झालं नाही तरी चालेल, पण आपली इच्छा होईल तेव्हा त्यांची भेट व्हायला हवी. त्यासाठी गुरुकडे वेळ हवा. गुरुच्या चरणी निवांत माथा टेकवता आला पाहिजे. गुरु त्रिकालदर्शी आणि सर्वज्ञ असला तर उत्तमच, पण तो इतरांपेक्षा वेगळा, म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रात आजवर कुणाला शक्य झालं नसेल असं काहीतरी भव्य दिव्य कार्य त्याच्याकडून झालेलं असावं. गुरु खरा असावा, पण ढोंगी नको. नुसतेच लाखो भक्तगण जमून प्रवचन देणारा गुरु नसावा. गुरूंच्या आशीर्वादाने, मार्गदर्शनाने आपली आध्यात्मिक उंची वाढायला हवी. लाखातील एक न राहता आपण लाखात एक बनण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू ठेवायला हवी. पण त्यासाठी शिष्याला गुरुचा सहवास लाभला पाहिजे. मला प्रश्न पडायचा, खरंच असा कोणी महापुरुष असेल का? आणि असला तरी तो आपल्याला गुरु म्हणून लाभेल का? अशा विचारात काही वर्ष गेली आणि माझ्या एका मित्राने डॉक्टर प.वी. वर्तक यांचा स्वयंभू हा ग्रंथ मला वाचायला दिला. आतापर्यंत रामायण, महाभारत या संबंधी काही ग्रंथ वाचले होते. रामायण, महाभारत ऐकलेही होते, दूरदर्शनवर पाहिले होते. पण या ग्रंथाच्या वाचनाला सुरुवात केल्यावर त्यातील सत्यता, लेखकाचा ठामपणा, त्यांचे वेगळेपण समजून आले. आतापर्यंत वाचलेल्या पुस्तकांपेक्षा स्वयंभू वेगळे असल्याची खात्री झाली. नंतर त्याच मित्राने डॉक्टर वर्तकांचा पुनर्जन्म हा ग्रंथ मला दिला. तो वाचल्यावर कधीही माहीत नसलेल्या जीवाच्या उत्पत्तीच्या, आत्म्याच्या प्रवासाच्या, स्वर्ग, यमदूत, भूत अशा अनेक विषयांची सखोल माहिती मिळाली. त्यानंतर ब्रह्मर्षींची स्मरण यात्रा हे डॉक्टर वर्तकांनी स्वतःचे आतापर्यंतचे लिहिलेले आत्मचरित्र वाचून अक्षरशः भारावून गेलो, नतमस्तक झालो. डॉक्टरांनी ध्यानातून केलेले मंगळ, गुरु आणि शनिग्रहावरील भ्रमण आणि सहस्रावधी अचंबित करणारे प्रसंग वाचून स्तिमित झालो. हीच व्यक्ती आपल्याला योग्य मार्गदर्शन करू शकते. आपल्याला हवा त्या शब्दांचा, वाक्यांचा, ओवींचा, घटनांचा खरा अर्थ सांगू शकते. जगावेगळा पराक्रम आणि ज्ञानाचा महासागर, ज्ञानसूर्य असलेले डॉक्टर वर्तक हेच आपले गुरु हे मी मनोमन जाणले. आता डॉक्टर वर्तक यांना भेटायचे कसे? भेट कधी होईल ह्याची मला हुरहुर लागून राहिली होती. शेवटी एप्रिल 2008 मध्ये दादर, मुंबई येथे डॉक्टर वर्तकांचे व्याख्यान ऐकण्याचा, त्यांचे दर्शन घडण्याचा योग आला. त्यांच्या दर्शनाने, भेटीने, निर्मळ हास्याने, गोड मृदू स्वराने, त्यांच्या व्याख्यानाने ऐकूनच आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाने मी आणि माझ्या बरोबरचे सगळेच मंत्रमुग्ध झाले. पुढे त्यांचे अनेक ग्रंथ वाचल्यावर, त्यांची व्याख्याने ऐकल्यावर त्यांचे वेगळेपण, त्यांचे अगाध ज्ञान, त्यांचा नम्रपणा, निर्भीडपणे सत्य बोलण्याची आणि लिहिण्याची धमक, समोरच्या माणसावर आपल्या विद्वत्तेचे दडपण येऊ नये म्हणून त्यांच्याबरोबर मोकळेपणाने बोलण्याचा त्यांचा गुण, त्यांच्यातील समभाव, पतंजलींनी सांगितलेले योगी मनुष्यातील गुण डॉक्टर वर्तक यांच्या ठायी असल्याचे माझ्या लक्षात आले. पुढे त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन झाले होते, आशीर्वादही मिळाले. योग्य खरे ज्ञान असलेला गुरु आणि त्याचे मार्गदर्शनाचे लाभ झाल्यास काय होते त्याचे अनुभव मी घेतले. त्यातील 2 मित्रांबद्दलचा अनुभव यापूर्वी सांगितलेला आहे, तसेच हे आणखी काही अनुभव. 2012-13 मध्ये दैनिक प्रहारमध्ये रविवारच्या कोलास पुरवणीत डॉक्टर यशवंत रायकर हे अथाह तो धर्म जिज्ञासा या नावाचे सदर लिहिले. त्यात त्यांनी अनेक वेळा काही विषयांची चुकीची आणि खोटी माहिती दिली होती. उदाहरणार्थ, रामायणाचा काळ कोणता या 22 जून 2012च्या लेखात रामायणाचा काळ इसवी सन पूर्व 2 सहस्त्र वर्षे असं चुकीचं लिहिलं होतं. महाभारतातील श्रीकृष्ण या लेखात डॉक्टर रायकर यांनी महाभारताच्या काळाविषयी वेगवेगळ्या शक्यता दिल्या होत्या.
कैपुना ओक यांनी ताजमहालचा प्रचंड अभ्यास करून शेकडो पुरावे देऊन ताजमहाल नव्हे तेजो महालय या नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले. ओक यांच्या हयातीत त्यांनी दिलेले पुरावे कुणीच नाकारू शकले नाही. मात्र डॉक्टर रायकर यांनी 4 नोव्हेंबर 2012च्या लेखात ओक यांचा एक पुरावा घेऊन तो खोटा ठरवण्याचा प्रयत्न करून ओक यांनाही खोटे ठरवले आणि तेजो महालय हा ताजमहाल आहे असं भासवण्याचा प्रयत्न केला. शनीचे महात्म्य या 30 डिसेंबर 2012च्या लेखात शनीचा शोध पाश्चिमात्यांनी लावला, कारण शनीचा उल्लेख ना रामायणात ना महाभारतात असं त्यांनी खोटंच लिहिलं. वास्तविक महाभारतात भीष्म पर्वात शनीचा उल्लेख महर्षी व्यासांनी स्पष्टपणे केलेला आहे. गीता कर्ता कोण या 17 मार्च 2013च्या लेखात कृष्णाची वाढती लोकप्रियता व संप्रदाय हेरून गीताकारांनी मोठ्या अक्कल हुशारीने कृष्णाची निवड केली. गीतेमध्ये बौद्धाची तत्वे आढळतात असं त्यांनी हास्यास्पद लिहिलं. वरील सर्व लेखातील चुका दाखवण्याचे काम त्यावेळी माझ्याकडून झाले. माझ्या एकाही पत्राला किंवा त्यातील मी दिलेल्या मुद्द्यांना डॉक्टर रायकर यांनी प्रत्युत्तर मात्र दिलं नाही. श्री राजन अनवर हे त्याच दरम्यान त्याच पुरवणीत कधीतरी लिहिले. त्यांनी दिनांक 30 जून 2012 रोजी M.F. हुसेन यांच्या निधनाला 1 वर्ष झाले म्हणून त्यांची भलावण करणारा लेख लिहिला. त्यात भारताची लोकशाही, जनता, नेते यांची टवाळी केली. म्हणे इथल्या नेत्यांना आणि जनतेला चित्रातील रेषा उभी की आडवी ते कळत नाही. त्यांनी हुसेन साहेबांच्या चित्रावर आक्षेप घेत त्यांना त्रास दिला, त्यांना देश सोडून जाण्यास भाग पाडले असे बरेच लिहून पुढे हिंदू देवतांची व भारत मातेची बिभत्स चित्रे काढणाऱ्या हुसेनची प्रशंसा केली. मंदिर, मशीद आणि उपासना स्वातंत्र्य या लेखात पुन्हा हिंदूंवर आणि सरकारवर आरोप करून औरंगजेबाने अनेक मंदिरांना जागा दिल्या आणि आता स्वतंत्र भारतात अल्पसंख्याकांवर अन्याय होतो असे खोटेच लिहिले. वरील दोन्ही लेखांनंतर श्री अनवर यांना ते खोटे कसे लिहितात व खरे काय आहे त्याबाबत मी पत्रे लिहिली. त्यांनीही माझ्या पत्रांना प्रतिवाद केला नाही. श्री दुर्गेश परुळेकर नावाच्या वृत्तपत्र स्तंभ लेखकाने डिसेंबर 2010 मध्ये नवशक्तीत एक चुकीचं पत्र लिहिलं. त्यांनाही पत्राने चोख उत्तर देऊन त्यांची चूक मी दाखवून दिली. त्यांचेही पुन्हा पत्र नाही, खुलासा नाही. दैनिक लोकसत्तामध्ये दर सोमवारी श्री शरद बेडेकर यांचे मानव विजय नावाचे सदर सुरू होते. श्री बेडेकर हे निरीश्वरवादी असल्याने ईश्वर, देव, स्वर्ग, नरक, पुण्यपाप, पुनर्जन्म, मोक्ष, कर्मफळ वगैरे सगळं खोटं असे मानत. त्यांनी दिनांक 26 जानेवारी 2015च्या सिंधुदुर्ग संस्कृती ते वेद संस्कृती या लेखात आर्यांबद्दल चुकीची माहिती दिली. तसेच 2 नोव्हेंबर 2015 रोजी उपनिषदे या लेखात उपनिषदांबद्दलही चुकीचे लिहिले. पुन्हा दिनांक 23 नोव्हेंबर 2015च्या ईश्वर नाही हेच सत्य या लेखात 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत फारच कमी भौतिक व वैश्विक गोष्टींचे ज्ञान जगाला होते. 500 वर्षांपासून मानवाला विज्ञानाचे साधन मिळाल्याने त्याला खूपशा गोष्टी समजल्या. पृथ्वी गोल आहे, ती स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरते वगैरेची माहितीही नव्हती अशा बऱ्याच निखालस खोट्या गोष्टी लिहिल्या. या लेखातील खोटेपणा दाखवून देण्यासाठी हिंदू ग्रंथांमधील भौतिक व वैश्विक ज्ञान असे पत्र लिहून लोकसत्ताकडे मी पाठवले आणि श्री बेडेकर यांची मते कशी चुकीची आहेत आणि सत्य काय आहे हे उदाहरणांदाखल मी त्याला पटवून दिले. त्यातील काही पत्रे लोकसत्ताने प्रसिद्ध केली तर काही छापली नाही. पण बेडेकरांनी माझ्या एकाही पत्रातील एकही मुद्दा खोडून काढला नाही. डॉक्टर यशवंत रायकर व श्री शरद बेडेकर हे इतिहास अभ्यासक, श्री राजा अनवर हे प्रसिद्ध लेखक, तर श्री दुर्गेश परुळकर हे वृत्तपत्र स्तंभ लेखक आणि मी एक सर्वसामान्य माणूस. तरी या चारही गृहस्थांच्या चुका, खोटेपणा जाहीरपणे वृत्तपत्रांमध्ये मांडून सत्य दाखवण्याचे धाडस मी केवळ माझे गुरु ब्रह्मर्षी डॉक्टर प.वी. वर्तक यांच्यामुळेच करू शकलो. त्यांच्या ग्रंथांची मदत आणि काही वेळा त्यांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळेच हे शक्य झालं. लाखोंची गर्दी जमवणारा गुरु आणि त्यांच्या झुंडीतला मी एक असतो तर हे घडलेच नसते. ना खरं ज्ञान मिळतं ना गुरूंचं मार्गदर्शन झालं असतं. वर आपण पहिल्या भेटीत ब्रह्म दाखवणारे गुरु पाहिले. आता दुसरे प्रसिद्ध गुरु म्हणजे संत आसाराम बापू. हे बापू नेहमी वादग्रस्त विधाने करतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी गर्भनिरोध करणं पाप आहे असं सांगितलं होतं. 4 वर्षांपूर्वी अर्धा महाराष्ट्र पाण्यासाठी तहानलेला असताना, माणसं गुरं पाण्याविना तडफडत असताना, पक्षी पाण्या वाचून मरत असताना या संतांनी आपल्या भक्तांसह नागपुरात हजारो लिटर पाणी पाईपद्वारे उडवून होळी साजरी केली.
त्यावर टीका होताच आपल्या कृत्याचे समर्थन केले आणि पुन्हा हजारो भक्तांसह नवी मुंबई येथे होळीसाठी हजारो लिटर पाण्याची नासाडी केली. सर्वसामान्य जनतेला बापूंची चूक समजली तरी त्यांना आणि त्यांच्या भक्तांना त्यांची चूक उमगली नाही. शेवटी महाराष्ट्र सरकारने आसाराम बापूंना महाराष्ट्रात होळी खेळण्यास बंदी घातली. पवित्र गंगाजल तडफडणाऱ्या गाढवाच्या मुखात घालून त्याचा जीव वाचवणारे संत एकनाथ महाराज कुठे आणि कुठे हे पाण्याविना तडफडणाऱ्या पशुपक्षी माणसांबद्दल कणव दया न दाखवणारे आधुनिक संत. हेच आसाराम बापू आणि त्यांचा मुलगा नारायण साई यांच्यावर नंतर स्त्रियांचे लैंगिक शोषण आणि बलात्काराचे आरोप झाले. प्रथम दोघांनीही त्यांचे खंडन केले आणि नंतर पोलीस कारवाईला घाबरून दोघेही भूमिगत झाले. प्रथम बापूला आणि नंतर त्याच्या मुलाला साईला अटक झाली. बापूंनी आपण निरपराध असल्याची जी जी कारणे दिली ती विज्ञानाच्या कसोटीवर खोटी ठरली. ते आजही कारागृहात आहेत हे आपल्याला माहितीच आहे. तरीही या बापूंना मानणारा मोठा वर्ग समाजात आहे. त्यांच्या सुटकेसाठी कधीमधी ही मंडळी निदर्शने मोर्चेही काढतात. लोक ज्ञान मिळवण्यासाठी अशा गुरूंकडे जातात ज्यांच्या स्वतःच्या भावना वासना स्वार्थ यांच्यावर त्यांनी मातच केलेली नसते. असे गुरु शिष्यांना काय ज्ञान देणार? तरीही लोक गर्दी पाहून त्यांच्या नादी लागतात, त्यांची भक्ती करतात. त्यांचं सांगणं काय कृती काय याचा विचारही करत नाही. आपल्याकडे आध्यात्मिक समजला जाणारा माणूस जितका कमी कपड्यात राहील, शून्यात नजर लावून असंबद्ध विसंगत बोलेल त्याच्याकडे लोक जास्त गर्दी करतात. अशी लाखोंची गर्दी जमवणारा मोठा गुरु मानला जातो आणि तिथेच फसगत होते. 9वी-10वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिकवणी वर्ग लावताना त्याच्याकडे वैयक्तिक लक्ष देणारा शिकवणी शिक्षक हवा असतो. पण आध्यात्मिक वर्गाची शिकवणी घेताना मात्र लोकांना गर्दीचा वर्ग का लागतो? हे मोठं कोड आहे. पूर्वीच्या खूपशा ऋषीमुनींनी कुटुंबात राहून ध्यानधारणा जप तप करून अगम्य अतर्क्य असं ज्ञान मिळवलं. ग्रंथरूपाने ते ज्ञान आपल्यासाठी खुलं केलं. वेद उपनिषदे लिहिणारे सर्व ऋषी विवाहित होते. डॉक्टर वर्तकांनी सुद्धा पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरात आपल्या कुटुंबात समाजात राहून आपला संसार उद्योग सांभाळून इतकं विपुल अतर्क्य ज्ञान प्राप्त केलं. ते ज्ञानसूर्य ठरले. आजवर कुणी केले नाही, पुढे कुणी करणे शक्य नाही असे अद्वितीय अचंबित करणारं कार्य त्यांनी केलं. ते पाहता डॉक्टर वर्तक हे कोणत्याही ऋषींपेक्षा कमी नाही. त्यांनी लिहिलेले ग्रंथ स्वयंभू, पुनर्जन्म, ब्रह्मर्षींची स्मरण यात्रा, युगपुरुष श्रीकृष्ण, वास्तव रामायण, गीता विज्ञाननिष्ठ निरूपण, पातंजल योग विज्ञाननिष्ठ निरूपण, उपनिषदांचे विज्ञाननिष्ठ निरूपण, वैदिक विज्ञान व वेदकालीन निर्णय, स्वातंत्र्यवीर सावरकर मूर्तिमंत गीता, स्वातंत्र्यवीर सावरकर सावट की वात्रट, दास मारुती नवे वीर मारुती, तेजस्विनी द्रौपदी, प्रताप सूर्य थोरले बाजीराव पेशवे, दमयंती परित्याग वगैरे ग्रंथास त्यांच्या ज्ञानास आणि कार्यास महासागराची उपमाही कमी पडेल हे कुणासही पटेल. सर्व प्राणीमात्रांविषयी त्यांना वाटणारा समभाव, ब्रह्माला अनुसरून त्यांची वागणूक, त्यांची प्रज्ञा, शुद्ध चारित्र्य, शुद्ध वाणी, चांगले राहणीमान, निर्व्यसनी असणे, कुणाला न घाबरता सत्य असेल तेच बोलणे लिहिणे हे सर्व पाहता ते खरे योगी आहेत हे लक्षात येते. पुण्य पाप म्हणजे काय ते समजून घ्या. कर्तव्य टाकून भजन कीर्तन देवदर्शन गंगा स्नान केल्याने पुण्य मिळत नाही. गंगा स्नानाने दानधर्माने केलेली पापे नष्ट होत नाही. सत्पात्री दानाने पुण्य मिळेल पण केलेले पाप नष्ट होत नाही. प्रत्येक कर्माचे फळ मिळतेच. म्हणूनच हिंदू धर्मात आपल्या पूर्वजांना कर्म सिद्धांतांना महत्त्व दिले. त्यामुळे चांगले कर्म करा. कृतीवर पुण्यपाप ठरत नसून कृती करण्यामागील हेतूवरील ते ठरते. वैयक्तिक नुकसान झाले तरी चालेल पण स्वहितासाठी समाजाचे देशाचे धर्माचे नुकसान होऊ देऊ नका असे डॉक्टर वर्तकांचे सांगणे असते. डॉक्टर वर्तकांमुळेच ब्रह्म ईश्वर देव दानव राक्षस ज्ञान विज्ञान जीव प्राण आत्मा हिंसा अहिंसा नियती गुरु पुरोहित ब्राह्मण ब्रह्मचारी भूत मोक्ष लिंगदेह पाप पुण्य कर्मफळ उपवास स्वर्ग उपासना आर्य अमृत वगैरे कितीतरी शब्दांचे खरे अर्थ मला समजते. त्यांच्याकडे येणाऱ्या माणसांमधील सुप्त गुण ओळखण्याचे त्यांच्याकडून चांगले कर्म करून घेण्याचे कसब डॉक्टर वर्तकांकडे.
त्यांच्याच आशीर्वादाने आणि प्रोत्साहनाने मी लिहू लागलो. वयाच्या 50 नंतर कविता करू लागलो. मी नियमित धारणा ध्यान करणारा नसूनही मला 4-6 वेळा विलक्षण अनुभव आले. ही डॉक्टर वर्तकांचीच कृपा, त्यांचेच प्रेम. संकटात सापडलेल्यांना काही मार्ग सापडत नसेल तर त्यांच्या स्मरणाने मार्ग सापडल्याचे माझ्यासारखे सहस्रावधी लोकांनी अनुभवले. अंधारात चाचपडणाऱ्यांना ते ज्ञानरूप प्रकाश दाखवतात. संकटात दत्त म्हणून उभे राहतात आणि इतके करूनही गर्व नाहीच, पण कसलाही मोठेपणाचा आवही नाही. सर्वसामान्य बनून सर्वसामान्य जीवन जगतात हे खरंच विलक्षण आणि दुर्मिळ नवलच होय. डॉक्टर वर्तक त्यांना भेटण्यास आलेल्या माणसांना कधीच कंटाळत नसत. त्यांच्या ठरलेल्या वेळेनंतर मात्र ते कोणाला भेटत नसत. शिस्त वेळ ते मोडत नव्हते. हजारो श्रोत्यांसमोर ज्या उत्साहाने ते बोलतात तितक्याच उत्साहाने 5-25 नव्हे तर 2 माणसांसमोरही ते बोलतात. श्रोत्यांची कमी उपस्थिती असली तरीही ते त्यांचा हिरमोड करत नाहीत. त्यांच्या ज्ञानदानात ते कमी करत नाहीत. कोणतीही शंका प्रश्न विचारा, ते त्याचं नीट व्यवस्थित निरसन करणारच. कुणाची मर्जी राखावी म्हणून कधीच असत्य बोलत नाही. सत्य असेल तेच निर्भीडपणे बोलतात, लिहितात. लहान मुलांना जशी आईची गरज असते तशी पुढील जीवनात माणसाला गुरुची गरज असते. परिपूर्ण गुरुशिवाय आपल्याला खरं योग्य ज्ञान मिळत नाही. खऱ्या ज्ञानाशिवाय जीवनाला योग्य दिशा मिळत नाही. ज्ञानी गुरुकडूनच ज्ञान मिळते आणि त्यानेच समाधान. गुरुशिवाय जीवनाला पूर्णत्व येत नाही असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. माझं भाग्य थोर, कित्येक जन्मांचा पुण्य संचय म्हणून असं ब्रह्मांडात कुठंही भ्रमण करू शकणारे सर्वश्रेष्ठ गुरु मला लाभले. ज्यांनी माझ्यावर कायम प्रेम केलं, कृपा केली, असे सर्वश्रेष्ठ गुरु सर्वांना लाभोत. गुरु शिष्याच्या या लेखाच्या शेवटी जगद्गुरु व्यासांना आणि माझे गुरु प्रज्ञान ब्रह्मर्षी डॉक्टर वर्तक यांना साष्टांग दंडवत. धन्यवाद.